पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सुरू झालंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरू केलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, आज देखील वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांकडून आंदोलन होण्याची अपेक्षा होतीच आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सुरू झालंय। हो, आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दीनानाथ रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे हे सगळे जण या मंदिराच्या या दवाखान्याच्या समोर हे सगळे आंदोलन करताय। आपल्यासोबत प्रशांत जगताप सर आहेत। सर, तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकी मागणी आहे? कालही अनेक जणांनी आंदोलन मागण्या आहेत, ज्याच्यामध्ये या ठिकाणी शासनाने, महाराष्ट्र शासनाने, गृह विभागाने या ठिकाणी मंगेशकर हॉस्पिटल असेल, डॉक्टर गाईसाज असतील, कांगणे मॅडम असेल आणि गोसावी मॅडम असेल यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेबांनी पुणेकरांच्या भल्यासाठी ही 6 एकर जमीन लता दीदीने दिली होती। लता दीदींमध्ये आम्हाला कालही आदर होता, आज पण उद्या पण राहील। पण आजचं मंगेशकर कुटुंब हे फक्त धंदा करायला आलेलं आहे, पुणेकरांच्या जीवाशी खेळ करून ते धंदा करत आहे। त्यामुळे ही शासनाने ही जमीन परत घ्यावी, नाही तर यांच्याकडे हजारो कोटी रुपये जमिनीचं शुल्क परत मागून घ्यावं। त्याचबरोबर मधल्या काळामध्ये 20 वर्षामध्ये जे 10% कॉट ह्या गरिबांसाठी रिझर्व्ह ठेवले जातात, मोफत ठेवले जातात, त्याचा नेमका काय विनियोग केला त्याची चौकशी करण्यात यावी। यांनी 27 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेचा मिळकत कर हा पेंटिंग ठेवलेला आहे। मी महापालिका आयुक्तांना आज पत्र देतोय, महापालिका आयुक्तांनी येत्या 7 दिवसात जर हा मिळकत कर वसूल केला नाही तर मी हायकोर्टामध्ये महापालिका आयुक्तांच्या विरोधात जाणार। ते दाखवू देणार की सर्वसामान्य नागरिक जे पुणेकर आहेत त्यांचा 3 लाख रुपयाचा टॅक्स न मिळाल्या प्रकारे बँड लावून त्यांचं घर किंवा त्यांचं दुकान सील केलंय। इथं मात्र 27 कोटी रुपये पेंडिंग ठेवणाऱ्या मंगेशकर हॉस्पिटलला साधी नोटीस याची सुद्धा धमक महापालिका आयुक्तांकडे नाही। त्याच्यामुळे या विरोधात सुद्धा आम्ही या ठिकाणी हायकोर्टात जाणार आहोत। या ठिकाणी जे काही हे केलं जातं, मदत निधी असतो किंवा ज्या काही योजना राबवल्या जातात त्याचाही लाभ इथल्या रुग्णांना मिळतो। या ठिकाणी एक प्रकारे माननीय नरेंद्रभाई मोदी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना एक प्रकारचे चॅलेंज आहे, कारण की नरेंद्र मोदींची जी काही वाजत गाजत आयुष्यमान भारत योजना आहे त्या ठिकाणी ती योजना इथं लागू नाही, महात्मा जन आरोग्य योजना या ठिकाणी लागू नाही। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एक प्रकारे शासनाला आणि केंद्र सरकारला चॅलेंज आहे। त्याचबरोबर एक 34 कोटी रुपयाचा निधी आहे, ज्याच्यामध्ये हॉस्पिटलच्या उत्पन्नाचे 2% हे गोरगरिबांना मोफत सेवेमधून माफ करायचे असतात। त्या 34 कोटी रुपयामधला 1 रुपया खर्च झालेला आहे। याचाच अर्थ एक प्रकारे हे पुणेकरांना शासनाला चॅलेंज आहे। एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतरही असे अनेक प्रकार समोर आले की इथल्या यांना जे काही सरकारची योजना असते त्याचा लाभ मिळत नाही। हा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे। कमीत कमी जर असे महिला सर्वसामान्य लोकांसाठी हॉस्पिटल केलेलं आहे तर त्यांना कमीत कमी आल्यानंतर त्यांचा प्रथम त्यांना विलाज केले पाहिजे। का आधी तुम्ही पैशाचीच मागणी करता, ही पैशाची मागणी न करता आधी पेशंटला विलाज करावा, हे आम्हाला असं वाटतं। या रुग्णालयात आता बघितलं तर काही वेळापूर्वी यांनी चिल्लर फेकले आहेत। या रुग्णालयाची लायकीच ही आहे असं म्हणत या सगळ्या रुग्णालयासमोर या सगळ्या कार्यकर्त्यांनी चिल्लर फेकले आहे। आपण बघितलं तर रुग्णालयातल्या अनेक गाड्या बाहेर दिसतात, मात्र खाली चिल्लर फेकल्याचं देखील आपल्याला दिसतंय। काल देखील या ठिकाणी अनेकांनी पैसे उधळले होते आणि आज देखील 10 लाख रुपयासाठी जर एका महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू होत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्यामुळे आम्ही या रुग्णालय प्रशासनावर चिल्लर उधळतोय असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांच्या वतीने हे चिल्लर फेकले आहे। एकीकडे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि दुसरीकडे रुग्णांना त्रास होऊ नये याची देखील खबरदारी या ठिकाणी घेतली जाते। हो शिवानी, या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड झालंय। मंगेशकर हॉस्पिटलनं एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिले, सरकारी योजनांचा लाभच दिला जात नसेल तर सरकारी योजनांचा फायदा काय, असा सवाल परशुराम हिंदू सेवा संघानं केलाय। त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल आता नवनवीन खुलासे होत आहेत आणि त्यातली एक नवीन माहिती अशी की महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच या रुग्णालयात रुग्णांना मिळत नाही आणि एका रुग्णाला मंगेशकर हॉस्पिटलला चक्क तसं कागदावर देखील लिहून दिलंय। सरकारी योजनांचा लाभच जर दिला जात नसेल तर सरकारी योजनांचा फायदा काय, असा सवाल आता परशुराम हिंदू सेवा संघानं केलाय। गली में शोर है।
तर आपण पाहतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील येथे आता आंदोलन सुरू झालेलं आहे आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची नवनवीन माहिती आता समोर येते। महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच येथे मिळत नसल्याचं उघड झालेलं आहे। त्याचबरोबर रुग्णालयाने 27 कोटींचा मालमत्ता कर देखील थकवलेला आहे। जर सरकारी योजनांचा लाभच रुग्णालयात मिळत नसेल तर या योजनांचा फायदा काय असा सवाल आता विविध संघटनांकडून उपस्थित होतोय। परशुराम सेवा संघाने यावर आक्षेप घेतलेला आहे। आणि पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांच्याकडे जाऊया। शिवानी, आंदोलक आता खूप आक्रमक झालेले दिसतायत, चिल्लर फेकली जाते, काय परिस्थिती आहे तिथे? हो, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे हे सगळे आंदोलक आहे। काल देखील या ठिकाणी असाच प्रकार घडला होता, आज देखील असाच प्रकार घडताना दिसतोय। यांनी काही वेळापूर्वी या सगळ्या हॉस्पिटलवर चिल्लर फेकले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्यावर हे इथले काही जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि यांना जी दिलेली जागा आहे ती जागा यांच्याकडनं परत घ्या आणि ह्या रुग्णालयात टाळे ठोका असे सगळी मागणी या ठिकाणी आंदोलक करताना दिसत आहेत। एवढंच नाही तर पोलिसांनी या ठिकाणी मोठं बॅरिगेटिंग लावलं आहे। आतल्या गाड्या बाहेर सोडल्या जात नाही किंवा बाहेरच्या कोणत्याही आंदोलकाला आत सोडलं जात नाहीये। इथल्या रुग्णाला कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली आहे पोलिसांकडनं। पोलिसांचा ताफा या ठिकाणी दिसतोय। आपण जर बघितलं तर संपूर्ण या ठिकाणी चिल्लर या ठिकाणी उधळले आहेत। महत्त्वाचं म्हणजे 10 लाख रुपयाची या सगळ्या महिलेकडे मागणी करण्यात आली होती आणि 10 लाख रुपये दिले नाही म्हणून या सगळ्या महिलेला तिच्यावर उपचार झाले नाही, दरम्यान तिचा मृत्यू झाला। हा सगळा प्रकार घडल्यानंतर या ठिकाणी सगळीकडे चिल्लर फेकले आहे। चिल्लर घ्या आणि या तुमची लायकीच ही आहे असं म्हणत या रुग्णालयावर चिल्लर फेकण्यात आले आहे। एकीकडे काही वेळापूर्वी गोंधळाचं वातावरण झालं, मात्र बॅरिगेटिंग आता पोलिसांकडनं हटवण्यात येत आहे आणि आतल्या गाड्या ज्या आहेत त्या बाहेर सोडल्या जाते। एवढंच नाही तर शरद पवार पक्ष या ठिकाणी आक्रमक झाले आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी सगळे चिल्लर फेकून प्रशासनाचा असू देत किंवा रुग्णालय प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे। दिवसभर या ठिकाणी काही प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता आहे, तणावपूर्ण वातावरण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी दिसतोय। शिवानी, नवीन माहितीनुसार असं समजतंय की रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही आणि सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही असं एका रुग्णाला लिहून देखील देण्यात आलंय। हो, खरं तर या सरकारच्या सगळ्या योजना असतात त्या गरिबांसाठी असतात आणि गरीब प्रत्येक ह्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी असतात। मात्र या योजनेचा कोणताही लाभ या ठिकाणी मिळत नसल्याचं आणि तसं या डॉक्टर प्रशासनानं पत्र असू देत किंवा त्या पेपरवर लिहून दिलं असल्याचं समोर आलं आहे। खरं तर हा प्रकार आधीच आहे, या प्रकरणात हे सगळं लिहून दिलेलं नाहीये, मात्र याच्या आधीचं हे सगळं प्रकरण आहे। गोरगरिबांना व्यवस्थित पद्धतीने उपचार मिळावे यासाठी सरकार अनेक योजना आणतं, मात्र या योजना धर्मादाय रुग्णालय जे असतात त्या रुग्णालयात राबवण्यात याव्या असं म्हटलं जातं आणि तशा योजना अनेक हॉस्पिटल्समध्ये धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये राबवण्यात येतात। मात्र या रुग्णालयात असं कोणताही जी काही महात्मा फुले योजना आहेत किंवा बाकीच्या ज्या काही आरोग्य संदर्भातल्या योजना आहेत त्या राबवत नसल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे। जर गरिबांसाठी हे रुग्णालय असेल, धर्मादाय आयुक्तांकडून किंवा त्या डिपार्टमेंटकडून जर फंड या रुग्णालयाला मिळत असेल तर गरिबांसाठी असल्याने आहेत आणि फंड जरी मिळत आहे तरीही यांच्याकडनं पैसे उकळल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। हो शिवानी, आपण बघायला गेलं तर गरिबांसाठी ज्या योजना सरकार राबवतं, सरकारकडून सुरू केल्या जातात त्या योजनांची अंमलबजावणी कुठेतरी या रुग्णालयात झालेली दिसत नाहीये। पण दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर 27 कोटींचा मिळकत कर रुग्णालयानं थकवलाय, किती विरोधाभास म्हणायचा? हा, एकीकडे रुग्णालय रुग्णांकडनं पैसे घेतात, उपचार देतात, अति प्रमाणात पैसे घेतात आणि उपचार देतात। दुसरीकडे धर्मादाय आयुक्ताकडून किंवा त्या विभागाकडनं या रुग्णालयाला फंडिंग मिळतं, तेवढ्या कमी दरात ही जागा मिळते, 1 रुपया जे काही दर आहेत त्याच्यात नुसार जागा मिळते। तर तिसरीकडे बघितलं तर ह्या रुग्णालयातनं जे काही मिळकत कर असतो तोही भरलेला दिसत नाही। हा सगळा विरोधाभास असला तरी महापालिका आता या मिळकत कर संदर्भात यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागच्या काही दिवसात जर आपण बघितलं तर महापालिकेने सगळ्यांवर एक कारवाईचा बडगा उगारला होता आणि त्याच्यानंतर अनेक जणांकडनं हा मिळकत कर जो आहे तो वसूल करण्यात आला।
बँड बाजा वाजवून सामान्यांकडनं मिळकत कर वसूल करण्यात आला। मात्र 27 कोटींचा जर हा कर या रुग्णालयाने थकवला असेल तर यांना अजूनपर्यंत नोटीस का दिली नाही किंवा यांचं हे हॉस्पिटल सील का केलं नाही असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। एवढंच नाही तर धर्मादाय रुग्णालय असताना महापालिकेकडनं काही सवलत दिली जाते मिळकत करात, ती सवलत दिल्यानंतरही जर एवढा कर हा सगळा थकवला असेल तर महापालिका काय करताय, रुग्णालय प्रशासन हे काय भरत नाहीये, हा सगळा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। हो, खरंय। धन्यवाद शिवानी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।